उद्योगांना बळ दिलं असा एक मोठा उद्योगपती काही कारणास्तव अरविंद सावंत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण जसं अरविंद सावंत यांनी त्यांच्या वतीने रतन टाटा यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. एक कामगार नेता म्हणून किंवा उद्योग खात्याचे मंत्री म्हणून काम करत असताना रतन टाटांना त्यांनी जवळून बघितलं आणि त्याच्याबद्दलच्या आठवणी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण रतन टाटा यांची कारकीर्द ही कायमच सगळ्यांना प्रेरणा देणारी होती. म्हणजे मोठं स्वप्न पाहणं आणि ते प्रत्यक्षात आणणं ही खरं तर रतन टाटांची खासियत म्हणावी लागेल. आणि हा टाटांचा स्वभाव होता आणि याच स्वभावातून याच त्यांच्या जिद्दीतनं त्यांनी इंडिगो आणि नॅनोची निर्मिती केली. आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी खरं तर त्यांच्या या निर्णयातनं त्यांच्या या कामातनं सिद्ध केलेलं होतं. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत. विशाल, आपल्याला माहिती आहे म्हणजे की त्यांच्या आठवणींचा उजाळा ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात की जसं 4 दिवसापूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल केलं होतं. म्हणजे एक आठवण अशी की पद्मविभूषण म्हणून त्यांना आपला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे दुसरा तो त्यांना देण्यात आला होता. पण त्यानंतर भारत रत्न हा रतन टाटा यांना मिळावा याकरता 2020 साली एक मोहीम सुरू झाली आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, अनेक वेगवेगळ्या राजकारणी, उद्योजक, देशाच्या कानाकोपऱ्यातले या सगळ्यांनी ती मोहीम सुरू केली. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल झाली की रतन टाटा यांना भारत रत्न या आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात यावं. स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेतला आणि अत्यंत विनम्रतेने ही अशा प्रकारची मोहीम सुरू जी होती तिला त्यांनी थांबवण्यासाठी प्रयत्न केले. हे फक्त रतन टाटाच करू शकतात की त्यांनी ज्या पद्धतीनं एकमेकांशी संवाद साधत आपल्याला पुढे पाऊल टाकायचंय हा मंत्र त्यांनी टाटा समूहातील प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला. टाटा समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू केले. म्हणजे की नुसता व्यवसाय नाही, कर्मचारी नाही, तर वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेगवेगळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, आणखीन याचबरोबर आपल्या देशामध्ये असे अनेक खेळाडू आहे की जे खेळाडू घडवण्यासाठी म्हणून, अनेक विद्यार्थी आहे ज्यांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून रतन टाटा यांनी खऱ्या अर्थानं टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून, टाटा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं. गेल्या दशकातला जगातील सगळ्यात दानशूर व्यक्ती म्हणून सुद्धा रतन टाटा यांना आजही संबोधलं जातं. म्हणजे सायरस मिस्त्री यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी 2012ला राजीनामा दिल्यानंतर ज्यावेळेस सायरस मिस्त्रींकडे पदभार टाटा समूहाला देण्यात आला होता त्यावेळेस टाटा समूहाच्या काही जी मूल्य आहे, म्हणजे मूल्यावर आधारित व्यवसाय केला पाहिजे, मूल्यावर आधारित आपण आपलं वर्तन ठेवलं पाहिजे, हा अशा प्रकारे ते होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी 2016 साली पुन्हा एकदा हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. जवळपास 1 वर्ष रतन टाटा यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. नंतर नटराजन चंद्रशेखर हे टाटा समूह त्यांच्याकडे त्यांनी सगळी ही सूत्र देण्यात आली होती. या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आहे. म्हणजे की ज्यावेळेस रतन टाटा अमेरिकेत होते शिक्षणासाठी तर त्यावेळेस त्यांनी रेस्टॉरंटमध्ये एक विद्यार्थी म्हणून एका हॉटेलमध्ये सुद्धा काम केलं होतं. 1961 साली ज्यावेळेस रतन टाटा भारतात परत आले, आणखी टाटा उद्योग समूहामध्ये त्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळेस टाटा स्टीलच्या एका उपकंपनीतल्या शाप फ्लोअरमध्ये कामगार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये जी कोणती व्यक्ती काम करते आहे त्या व्यक्तीला जर का हा समूह सांभाळायचा असेल तर त्या आपण म्हणतो ना की त्या शेवटच्या पदापासून काम करणे सुरू करावं, या फ्लोअर मॅनेजमेंट पासून काम सुरू करावं. तिथून सुरू करत प्रत्येक कामगाराची आस्था घेत त्यांनी टाटांनी पुढे पाऊल टाकत गेले. प्रत्येकाच्या अर्थात त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे रतन टाटा यांनी अनेक आपल्या आठवणींना उजाळा दिला होता. सिमी गरेवाल यांनी घेतलेल्या मुलाखतीत तर त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची गोष्ट सांगितली होती की मी त्या माझ्या प्रत्येक सहकार्याबरोबर काम करायला उत्सुक होतो की ज्याच्या अडचणी मला वैयक्तिक समजून घ्यायच्या होत्या. तो माणूस पगार घेतो, तो माणूस काम करतो, या पलीकडे जाऊन त्याचं जे कुटुंब आहे ते कुटुंब माझं असावं हा मंत्र रतन टाटा आपल्या आयुष्यात उभ्या आयुष्यात जगले. म्हणजे 61-62 मध्ये सर्वसामान्य कर्मचारी म्हणून टाटा समूहामध्ये त्यांनी खरं तर सुरुवात केली. JRD टाटा ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशाची औद्योगिक क्रांती घडवली असं आपण म्हणतो, त्यांचे हे खरं तर पंटू. आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातूनच रतन टाटा यांनी ज्या पद्धतीनं आपली पावलं उचलली, हा उद्योग व्यवसाय हा पूर्ण वाढवत असताना आपल्या मूल्यांना कायम जपलं, हीच त्यांची खऱ्या अर्थानं महानता म्हणावी लागेल. या महानतेच्या पलीकडे अनेक मोठमोठे वेगवेगळ्या प्रकारे उत्कर्ष घेणारे सुद्धा पूजे ठरतात.
असंही आपल्याला नक्कीच म्हणता येईल. ओघवत्या शैलीमध्ये अत्यंत विनम्र शब्दामध्ये रतन टाटा ज्यावेळेस शांतपणे अगदी वर्तन करत एखाद्याशी बोलायचे, संवाद साधायचे, त्यावेळेसही लक्षात यायचं की हे खरोखर किती साधे आहे. मला आजही त्यांची आठवण म्हणजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातला रतन टाटा यांची आठवण मी कधीच विसरू शकत नाही. नाशिकची गोष्ट आहे. नाशिकला बोटॅनिकल गार्डन मनसेच्या माध्यमातून उभं करण्यात आली होती. राज ठाकरे यांची ती कल्पना होती. 55 कोटी रुपयाचा निधी रतन टाटा यांनी त्यांना स्वतः दिला होता आणि या बोटॅनिकल गार्डनचं उद्घाटन रतन टाटा यांनी करावं ही एक इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. स्वतः रतन टाटा त्या बोटॅनिकल गार्डनच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यावेळेस काही काळ मला त्यांच्यावर थांबण्याची म्हणजे काही काळ त्यांच्यावर राहण्याची त्यावेळेस मला संधी मिळाली होती. आणि विशेष म्हणजे की त्यावेळेस मी एक पत्रकार म्हणून ज्यावेळेस ते जात असताना गाडीला त्यांच्या मी हात दिला. मला त्यांच्याशी बोलायचंय, काही संवाद साधायचा हे त्यांच्या लक्षात आलं. स्वतः रतन टाटा ही एवढी मोठी व्यक्ती, त्यांनी गाडी थांबवली, त्यांची जी मोठी सिक्युरिटी तिला बाजूला सारलं आणि त्यांनी चक्क आपल्या न्यूज 18 लोकमतची IBN लोकमतशी त्यांनी त्यावेळेस संवाद साधला. म्हणजे की हा एक माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यातला सुद्धा एक अविस्मरणीय क्षण होता. मी माझा सहकारी हेमंत बागुल यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि या सगळ्या ज्या आठवणी आहे या आठवणीचं काहूर सुद्धा दाटून येतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस आपल्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यावेळेस सुद्धा प्रत्येकाचे म्हणजे की एक साधा माणूस मोठा व्हायला लागला की तो कशा प्रकारे बोलतो वागतो हे आपल्याला दिसतं, पण त्यांचा साधेपणा जो होता, त्यांच्या शब्दातली जी आत्मीयता होती आणि करण्याची जी इच्छा होती, सगळ्यात महत्वाचं अखेरपर्यंत त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती जपली. साधेपणाचं जपलाच, पण माणुसकी आणि मानवता या विषयाबरोबर त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. रतन टाटा यांचे हे जे गुण आहेत या गुणांपासून आचरण घेऊन माणसाने पाऊल पुढे टाकावं असेच ते महर्षी होते. आणि अर्थातच रतन टाटा यांचं हे जाणं हे नक्कीच चटका लावून जाणार आहे. विशाल, तू जसं वारंवार तुझ्या बोलण्यात उल्लेख केला की त्यांचा जगण्यातला साधेपणा किंवा त्यांचं जमिनीवर असणं हे खरंच सगळ्यांच्या आश्चर्याचा आणि काय म्हणूयात चर्चेचा विषय राहिलेला आहे. रतन टाटांबद्दल अनेक किस्से आहेत जे खरं तर आवर्जून सांगितले जातात की उद्योगपती नेमका कसा असावा. एक भारतीय उद्योजक म्हणून त्यांना ओळखलं गेलं. म्हणजे खरं तर हे देखील एक नवल होतं की त्यांनी बाहेरच्या जॅग्वार आणि त्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या कंपन्या टेकओव्हर केल्या होत्या किंवा विकत घेतल्या होत्या. प्रशांत, ज्यावेळेस म्हणजे की आपण ज्यावेळेस व्यवसाय करतो म्हणजे आपण म्हणतो ना की जॅग्वार, फोर्ब्स या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस रतन टाटा म्हणजे आपण म्हणतो ना की एअर इंडिया व्यवसाय कसा करावा, तर या सगळ्या विषयातला एक अत्यंत महत्वाचा शब्द त्यांच्या कर्तृत्वाचा तो म्हणजे सचोटी. सचोटी जर का असेल, तुम्ही त्या व्यवसायाची जर का प्रामाणिक असाल, आणखीन हे सगळं करत असताना आपल्या देशाची प्रगती, देशाची उन्नती याला कधीही तुम्ही बाजूला सारणार नसाल, तर तुम्ही नक्कीच पाऊल पुढे टाकू शकता. रतन टाटा यांचे हे शब्द म्हणजे हा त्यांचा मंत्र असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे ज्यावेळेस आता आपल्या देशामध्ये परदेशी अनेक कंपन्यांची उत्पादनं येतात, ती आपण सर्वसामान्य माणसं त्याच्यात कोलगेट असो अशा अनेक गोष्टी वापर करत असतो. हा सगळा पैसा अमेरिकन कंपन्यांकडे जात असतो. स्वदेशीचा पुरस्कर्ता एखादी व्यक्ती कसा असू शकते याचा आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा. अगदी बरोबर. त्यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यानंतर सुद्धा त्यांनी त्याचं हेडक्वार्टर जे आहेत ते आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मुंबईत हे कायम ठेवलं. हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला नक्कीच म्हणता येईल. दानशूर उद्योगपती हरपला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला. खरं तर त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी केली जात होती, नियमित वैद्यकीय तपासणी सुद्धा होत असते. त्यांची प्रकृती आज सकाळपासूनच गंभीर असल्याची माहिती आपल्याला समोर येत होती, पण अखेर डॉक्टरांचे प्रयत्न सुद्धा सुरू होते. अस्मी गुळावाला प्रख्यात हृदयरोग तज्ञ आहे, यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचं पथक अखंड काम करत होतं. पण अखेर रतन टाटा आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी, त्यांनी दिलेला मंत्र, त्यांनी दिलेला विचार हा मात्र शाश्वत राहणार यामध्ये कोणतीही शंका कोणालाच आणि कधीच नक्की नाही. विशाल, अगदी बरोबर प्रशांत. खरं तर दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाच्या बळावरती माणूस खरं तर म्हणजे किती मोठी झेप घेऊ शकतो याचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा होते. आणि अर्थात तू जसं म्हणाला की त्यांना भारतीय उद्योगपती म्हणून ओळखलं गेलं आणि असं असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जॅग्वार आणि लँड रोवर सारख्या
कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या टेकओव्हर केल्या, विकत घेतल्या. 2000मध्ये त्यांनी टेंटलीला विकत घेतलं आणि जगातील सर्वात मोठी टी बॅग्स बनवणारी कंपनी त्यांनी निर्माण केली. 2004मध्ये साऊथ कोरियामधली डेव्ह्यू कमर्शियल व्हेकलला देखील रतन टाटांनी टेकओव्हर केलं होतं. तर 2007मध्ये टाटाने लंडनमधील कोरस ग्रुप ही स्टील कंपनी देखील त्यांनी विकत घेतली. नंतर तिचं नाव टाटा स्टील युरोप असं ठेवण्यात आलं. म्हणजे बघ ना प्रशांत, केवळ ऑटोमोबाईल सेक्टर नाही तर इतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील टाटांनी खरं तर आपला ठसा उमटवला. पण हे सगळं करत असताना माझ्या भारतीयांना रोजगार मिळाला पाहिजे ही त्यांची भावना फार सशक्त होती, हे आवर्जून सांगावं लागेल. प्रशांत, आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस म्हणत होतो की Y2K म्हणजे की ज्यावेळेस 2000 हे वर्ष येत होतं त्यावेळेस Y2K हा सगळ्यात मोठा येत होता. राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी 22व्या शतकाकडे जाणारा प्रगती संगणक याकडे ते बघत होते. पण त्याच्या आधीच रतन टाटा यांनी दूरसंचार कंपनीमध्ये प्रवेश केला होता. म्हणजे टाटा टेली सर्व्हिसची स्थापना केली होती आणि टाटा टेली सर्व्हिसची स्थापना करत त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे की ही कंपनी खरं तर बाजारात लिस्टेड सुद्धा आली त्यावेळेस ते पायउतार सुद्धा होते. पण त्यांनी टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स या इतक्या अनेक कंपन्या अगदी सहज त्यांचं नाव घेतल्यानंतर असे वेगवेगळे नावं आपल्या समोर येतात. म्हणजे एका नव्या उंचीवर ते होते. आणखी या सगळ्या विषयामध्ये अत्यंत शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखला जाणारा आपल्या देशातला एक अत्यंत आदर्शवादी उद्योगपती म्हणून ही रतन टाटा यांची ओळख ही कायम चिरंतन टिकली. म्हणजे आपल्या भारताच्या उद्योग विश्वातला रत्न निखळलं असं आपण ज्यावेळेस म्हणतो ना तर त्यावेळेस पद्मविभूषण रतन टाटा आज आपल्यात नाहीये ही आपल्या. प्रशांत, मी तुला जरा थांबवतोय. आपल्याबरोबर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आता क्षणाबरोबर आहेत. दादा, आपण बघतोय अत्यंत दुःखद अशी ही बातमी. खरं तर आता या क्षणाला काय नेमकं व्यक्त व्हावं, काय प्रश्न विचारावा हा एक मोठा प्रश्न असतो. पण रतन टाटा जी सगळ्यांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व होते उद्योग क्षेत्रातले आणि एक माणूस म्हणून देखील सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ होते, आपण काय आठवणी सांगाल? नाही, प्रश्न जसा काय विचारावा असं तुम्हाला प्रश्न पडला तसंच अशा वेळेला काय म्हणावा हा मोठा प्रश्न जायचं. कारण नुसतं ते मोठं व्यक्तिमत्व असं नव्हतं तर ते कुठल्याही सामान्य माणसाशी वागता बोलताना अतिशय नम्र व्यक्तिमत्व होतं. समाजातला आता मोठा प्रॉब्लेम तोच आहे की कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशन सापडत नाही. कर्तृत्वान आहे तर तो ॲरोगंट असतो, नम्र आहे तर तो